सासगाव तालुका पाचेगाव जिल्हा जळगाव येथून बोलत आहे। आज आमच्या गावामध्ये MSCBचे काही कर्मचारी डिजिटल मीटर घेऊन बदलवण्यासाठी आले होते। तर त्यांनी 2-4 मीटर बदलवले आणि गावकरी त्यावेळेस जमा झाले आणि त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे का बदलवतायत बुवा। त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही फॉल्टी वगैरे बदलवतोय, पण त्यांनी तब्बल 100 मीटर आणलेले होते। मग काही लोकांनी विरोध केला। त्यावेळेस ते म्हटले की आम्ही तुमच्यावर केसेस करू शासनाच्या कामामध्ये अडथळा आणल्यामुळे। तर हा कोणता नेम आहे, तुम्ही केसेस वगैरे करणार, प्रश्न विचारणार? ते म्हटले की हे 14,000 रुपयाचं मीटर आहे आणि हे तुमच्या फायद्यासाठी आहे। मी म्हणतो की गरज काय, जर लोकांची मीटर चालू आहे तुम्ही 14,000 का खर्च करताय? शेतकऱ्यांना आतापर्यंत तुम्ही एकही रुपया दिलेला नाही। 100 मीटर जर माझ्या गावामध्ये उतरले तर त्याची 14 लाख रुपये कॉस्ट होते आणि शेतकऱ्याला रुपया मदत नाही। तर ही हुकुमशाही आहे का लोकशाही आहे, याचा खरा मला प्रश्न विचारायचा आहे। आणि एक कागद त्यांनी दाखवला होता आम्हाला, तो कागद तुम्हाला टाकतो। तर हा खरा ऊर्जा मंत्र्याचा आदेश आहे का काय जे आहे ते तुम्ही बघून घ्या, तो कागद मी टाकतो तुम्हाला सोबत। धन्यवाद।